गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि जेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या दृष्टिकोनातून 24 दृष्टिकोनातून जीवाचं अन्वेषण आमचं सुरू आहे. आम्ही गुणस्थानाचं प्रकरण बघतो आहे आणि गुणस्थानांच्या दृष्टिकोनातून जीव कोणत्या गुणस्थानात असताना कशा प्रकारचा त्यांचा परिणाम असतो, मोहाची म्हणजे मोहनीय, दर्शन मोहनीय, चारित्र मोहनीय यांची दशा कशी असते, तो असंयम भाव कुठपर्यंत जीवनामध्ये असू शकतो, मुनी व्रत धारण केल्यानंतर त्यांचं गुणस्थान कोणतं बनतं, अर्हंत अवस्था असताना त्यांचं गुणस्थान कोणतं आहे, या सगळ्यांचं वर्णन आपण या गुणस्थानांच्या माध्यमातून आम्ही इथे बघत आहोत. चौथं गुणस्थान आम्ही काल बघत होतो, अविरत सम्यक्त्व गुणस्थान. आणि या गुणस्थानाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली होती की या गुणस्थानापासून तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. अशा तऱ्हेने जर सम्यक्त्व सहित जीवाला आयुबंध पडेल तर तो नरक गतीतील जीवांना निश्चितपणे मनुष्य पर्यायीचा पडतो, देवांना देखील मनुष्य पर्यायीचा पडतो आणि तिर्यंच गती आणि मनुष्य गतीतील जीव जर आयुबंध सम्यक्त्व सहित परिणाम असताना करेल तर ते नियमपूर्वक देव पर्यायीतही, त्यातही वैमानिक जातीचे देव पुरुष वेदी असे ते बनतात. हा सगळा आपण नियम बघितला. आणि या जीवांना आत्मप्रतीती झालेली असते, त्यामुळे स्वपरभेद विज्ञान, स्वतःची समीचीन ओळख सम्यक दृष्टीला झालेली आहे. मी म्हणजे आत्मा आहे आणि परद्रव्य माझ्यापासून सर्वथा पृथक आहे ही त्यांची श्रद्धा या ठिकाणी समीचीन असते. असं हे सम्यक्त्व चारही गतीतील जीवांना कुठेही होऊ शकतं. कोणतेही जीव याला अपवाद नाही. संज्ञी जीव असेल, पर्याप्तक जीव असेल तर चारही गतीतील जीवांना, एवढंच नव्हे तर 7व्या नरकातील जीवांना देखील तिथे गेल्यानंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती संभवनीय आहे, होऊ शकते. नंतर आणखी एक विशेषता की सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर आता कोणत्याही कर्माची हा स्थिती बांधेल तर ती अंतःकोडाकोडी सागरापेक्षा जास्त तो स्थिती बांधणार नाही. ही विशेषता लक्षात घ्यायची, कारण प्रायोग्य लब्धीमध्येच ही विशेषता आलेली आहे की आता नवीन बंध करत असताना तो कोणत्याही कर्माचा बंध अंतःकोडाकोडी सागर प्रमाण करतो आणि सम्यक्त्व झाल्यानंतर हे त्याचं निश्चित आहे की कोणत्याही कर्माचा बंध तो आता अंतःकोडाकोडी सागरापेक्षा जास्त काळ करणार नाही. अशा तऱ्हेने या अविद्यत सम्यक्त्वाच्या विशेषता आपण बघितल्या. आता आपल्याला देशविरत 5वं गुणस्थान बघायचं आहे. देशविरत, विरत आहे याचा अर्थ व्रत त्यांनी पाळायला सुरुवात केलेली आहे आणि देश म्हणजे आंशिक, एक देशतः, अणुव्रत याला देशव्रत किंवा संयम असं देखील आम्ही म्हणू शकतो. थोडाफार संयम आहे आणि थोडाफार असंयम भाव जीवनात आहे, असं जे गुणस्थान असणार आहे हे गुणस्थान आहे देशविरत गुणस्थान.
याच्यामधला देश शब्द आंशिकसाठी आहे आणि विरत शब्द व्रतपालनेसाठी आहे. म्हणजे अणुव्रतांची त्यांच्या जीवनामध्ये आता पालना आहे. व्याख्या पहा. प्रत्याख्यानावरण कषायांचा उदय असल्यामुळे जिथे पूर्ण संयम भाव तर प्रगट नाही, परंतु सम्यक दर्शन पूर्वक अणुव्रत सहित परिणाम आहे, ते देश विरत गुणस्थान आहे. म्हणजे अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषाय यांच्या वर्तमान काळी उदयात येण्यायोग्य अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषाय यांच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, भविष्यकालीन स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये प्रत्याख्यानावरणाचा कषायाचा उदय आणि संज्वलनच्या देशघाती स्पर्धकांचा उदय, अशी ही जी काही कर्माची अवस्था आहे त्यावेळेला तो जीव सम्यक दर्शन सहित आहे आणि अणुव्रतांचं तो पालन करतोय. एक देश संयम त्यांनी जीवनात स्वीकारलेला आहे. तो हा 5व्या गुणस्थानवरती असा श्रावक म्हटल्या जातो, अणुव्रती म्हटल्या जातो, संयमी जीव म्हटल्या जातो. आणि आपल्याला हे ज्ञात आहे की हे 5वं गुणस्थान म्हणजे खूप अति व्यापक असं गुणस्थान आहे. 12 अणुव्रतांच्या पालनापासून प्रतिमाधारी 11 प्रतिमाधारी असणारे सगळे जीव याच्यामध्ये गर्भित आम्हाला करायचे आहे. अनेक स्टेप्स याच्या आम्हाला पाहायला मिळतात आणि अशा रीतीने ही अति विस्तृत अशी श्रावकांची कल्पना, तो जरी पहिला दर्शन प्रतिमा जरी त्यांनी अंगीकार केली असेल किंवा अणुव्रतांचं जरी तो पालन करत असेल तरी देखील त्यांना आंशिक संयम आहे आणि तो अणुव्रतीधारी देश संयमधारी असा जीव म्हटला जातो. आता या ठिकाणी त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग आहे, परंतु स्थावर जीवाची हिंसा मात्र त्याला करावी लागते आणि तो ती करतो. अशा प्रकारे विरती पण आहे आणि अविरती पण आहे. असा हा संयम किंवा विरता विरत असा भाव त्यांच्या जीवनामध्ये असणार आहे. या गुणस्थानाची विशेषता, हे 5वं गुणस्थान जे आहे हे देव, नारकी आणि भोगभूमी जीवांना असत नाही. भलाई देवांमध्ये आहार संज्ञा ही कित्येक दिवसांनी त्यांची सांगितलेली आहे, परंतु तरी देखील कोणत्याही प्रकारचा संकल्पपूर्वक नियम ते जीवनात घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना हे 5वं गुणस्थान असू शकत नाही. म्हणून देवांना पण नाही, नारकींना पण नाही आणि भोगभूमीमध्ये जे जीव असतील त्यांना देखील 5वं गुणस्थान असू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य, इथे त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग आहे, ही विरती आहे, पण स्थावर कायिक जीवांची हिंसा आहे म्हणून तो अविरत आहे. इथे हा जो संयम शब्द आला, देश संयम, हा जो शब्द आलेला आहे हा आदि दीपक आहे. आदि दीपक आहे याचा अर्थ 5व्या गुणस्थानापासूनची वरची सगळी गुणस्थानं ही संयमाची आहे. काल अंत्यदीपक सांगितला होता असंयम शब्द. अंत्यदीपक आहे म्हणजे तिथपर्यंत ते असंयम भाव आहे, पहिल्यापासून 4थ्यापर्यंत. 4थ्यानंतर पुढे आता संयमच आहे, म्हणून संयम हा शब्द आदि दीपक आहे. म्हणजे इथून संयमाला सुरुवात झाली आहे. वरची सगळी गुणस्थानं ही संयमाची गुणस्थानं म्हटली जाणार आहे. उपशम सम्यक्त्वासोबत हे गुणस्थान प्राप्त करताना 3 करण पूर्वक हे गुणस्थान होतं आणि क्षयोपक्षमिक सम्यक्त्वासोबत हे गुणस्थान प्राप्त करताना मात्र 2च करण होतात. लक्षात घ्यायचं आहे, 4थ्या गुणस्थानवरती एखादा जीव औपशमिक सम्यक दृष्टी आहे. आता त्याला 5व्या गुणस्थानामध्ये जायचं आहे किंवा एखादा प्रथमपासूनच तो त्या ठिकाणी अणुव्रतांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे, बाह्यतः तो व्रतांचं पालन करतो आहे, परंतु सम्यक्त्वाची
निश्चयानी प्राप्ती त्याला झालेली नाही. व्यवहारामध्ये तो श्रावक म्हटल्या जातो, देशविरत म्हटल्या जातो, संयमी म्हटल्या जातो, परंतु अंतरंग कषायांच्या सद्भावामध्ये जर विचार केला तर तो अजून पहिल्या गुणस्थानातच आहे. अशा जीवाला हा जर अनादि मिथ्या दृष्टी असेल तर त्याला सर्वप्रथम औपशमिक सम्यक्त्वा सोबतच 3 करण करून तो अशा 5व्या गुणस्थानात एकदम पोचतो. म्हणजे पहिल्या गुणस्थानातून तो डायरेक्ट 5व्या गुणस्थानामध्ये गेला, 3 करणपूर्वक तो गेला. आता एखादा क्षयोपक्षमिक सम्यक दृष्टी आहे जो 4थ्या गुणस्थानात आहे, अविरत आहे, अजून त्यांनी श्रावकांची व्रत स्वीकारलेली नाही, आणि असा जीव जर आता त्याला 5व्या गुणस्थानात जायचं असेल तर अधःकरण आणि अपूर्वकरण 2च करण त्याला करावे लागतात, आणि 5व्या गुणस्थानात तो जाऊ शकतो, पोचू शकतो. अनिवृत्तीकरण करण्याची त्याला गरज नाही, कारण अनिवृत्तीकरणामध्ये 2 प्रकारच्या प्रक्रिया घडतात. एक अंतरकरण प्रक्रिया घडते आणि एक उपशमकरण प्रक्रिया घडते. या प्रक्रियेची इथे गरज नाही, आणि म्हणून त्याला 2च त्या ठिकाणी करण होतात, अधःकरण आणि अपूर्वकरण, आणि त्याचं 5वं गुणस्थान त्या ठिकाणी होतं. ही विशेषता लक्षात ठेवायची आहे. तिर्यंच्यांना हे गुणस्थान होऊ शकतं किती? तर जन्मानंतर 3 मुहूर्तांमध्ये हे गुणस्थान त्यांना होऊ शकतं. पण मनुष्यगतीतील जीवांना मात्र अणुव्रत धारण करण्यासाठी 8 वर्षांचा वेटिंग पिरियड आहे. 8 वर्षपर्यंत ते अणुव्रती बनू शकत नाही. तीर्थंकर जन्मतः अवधी ज्ञान घेऊन येतात, त्यांना सम्यक्त्व देखील जन्मतः असतं, पण जन्मतः सम्यक्त्व असताना सुद्धा 8 वर्षपर्यंत ते जीव देखील अनुव्रत धारण करत नाही. 8व्या वर्षी ते अनुव्रतांचा स्वीकार करतात, इव्हन तीर्थंकर सुद्धा. आणि तीर्थंकरांच्या बाबतीत जसं ते मुनिपद अंगीकार करतील, मुनिपद अंगीकार केल्यानंतर अंतर्मुहूर्तात त्यांना मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होते. ही तीर्थंकरांच्या बाबतीत विशेषता. आणि या ठिकाणी सांगत आहे की 8 वर्षपर्यंत तो जीव अणुव्रत धारण करू शकत नाही. या गुणस्थानाचा जघन्य काळ हा अंतर्मुहूर्त आहे, आणि उत्कृष्ट काळ त्या एका भवाच्या अपेक्षेने जर पाहिला तर 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष आणि 1 अंतर्मुहूर्त कमी एवढा हा उत्कृष्ट काळ आहे. म्हणजे आयुष्यभर 1 कोटी पूर्वाचं तो आयुष्य घेऊन आलेला आहे. सम्यक्त्वाची त्यांनी प्राप्ती केली 8व्या वर्षी, आणि त्याला आता त्या ठिकाणी अणुव्रतांचं पालन देखील केलं तर तो 5व्याच गुणस्थानात आयुष्याच्या अंतीपर्यंत राहू शकतो. म्हणून हा उत्कृष्ट काळ त्यासाठी 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी एवढा त्या ठिकाणी लावायचा आहे. असं हे आपण 5वं गुणस्थान बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न असेल की 4थ्या आणि 5व्या गुणस्थानाच्या बद्दल किंवा आधीच्या, तर विचारू शकता. ठीक आहे, प्रश्न नाही असं गृहीत धरते. पुढचं गुणस्थान आहे 6वं गुणस्थान. तुम्ही तिर्यंच्यांना सांगितलं की 3 काय सांगितलं मुहूर्त, अंतर्मुहूर्तांनी. तर त्याच्यामध्येच हे गृहस्थान होऊ शकते 5वं. 5वं, हो. म्हणजे मग त्यांना काय श्रावकाची व्रत वगैरे ग्रहण करण्याचे परिणाम 3 अंतर्मुहूर्तामध्ये होऊ शकतात का? होऊ शकतात. पर्याप्तक बनतात. नंतर अंतर्मुहूर्तपर्यंत विश्राम करतील, 2 करण परिणाम करतील, आणि श्रावकांची व्रत ते धारण करू शकतात. स्वयंभू रमण समुद्रामध्ये कित्येक महामत्स्य असे आहे की त्यांना तिथे गेल्यानंतर क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती होते, आणि ते 5वं गुणस्थान प्राप्त करतात. आयुष्यभर ते 5व्या गुणस्थानात राहू शकतात. जलचर जीव आहेत असे काही स्वयंभू रमण समुद्रातले
की त्यांना तिथे गेल्यानंतर पण त्यांना ते ज्ञान शैक्षणिक कसं होते की मला अशा प्रकारचे श्रावकाचे व्रत ग्रहण करायचे आहेत? म्हणजे हे पहा, उच्चार नाही करू शकणार श्रावकांची व्रत, पण कसं काही जीवाच्या हिंसेचा विरतीचा परिणाम त्यांच्या जीवनात राहणार आहे. जसं सिंह पर्यायी मध्ये आपण पाहिलं, हम्म. महावीर स्वामीच्या जीवनाने जसं चारण वृद्धिधारी मुनींनी त्यांना उपदेश केला आणि सिंहांनी मांसाहाराचा त्याग घेतला. हम्म. कुत्र्याचं उदाहरण आम्ही पाहू शकतो. रात्री त्यांनी कुत्र्यांनी पाणी पिण्याचा नियम घेतलेला होता, तो विहिरीत 4दा उतरला, विहिरीत हम्म. अंधार दिसायचा, वर आला. म्हणजे हम्म. कृतीमधून त्यांच्या हा भाव व्यक्त होणार आहे व्रत पालनाचा. हम्म. त्याच्यामुळे हा भाव तिर्यंच गतीतील जीवांना असणार आहे. ठीक आहे. हो. प्रमत्त संयत गुणस्थान 6वं गुणस्थान. प्रमत्त याचा अर्थ आहे प्रमाद, आणि संयत, संयत याचा अर्थ आहे महाव्रत. म्हणजे प्रमत्त आहे परंतु महाव्रतांची पालना आहे. पूर्णांशाने महाव्रतांची पालना असताना सुद्धा थोडाफार प्रमाद त्यांच्या जीवनात दिसतो आहे, तर त्या गुणस्थानाला प्रमत्त संयत गुणस्थान असं म्हटलेलं आहे. आता प्रमाद जो आहे हा प्रमाद आणि पहिल्या गुणस्थान वरतीच्या जीवनात असणारा प्रमाद याच्यामध्ये महत् अंतर आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये त्यांची मिथ्यास्वरूप परिणती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शुभामध्ये त्यांची प्रवृत्ती होतच नाही. हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. म्हणजे मिथ्यादृष्टी जीवन असेल एखाद्याचं, तर त्याला कितीही उपदेश दिला आणि तीव्र मिथ्यात्वाचा परिणाम असेल आणि त्याला मी कितीही म्हटलं मंदिरात जा, स्वाध्याय कर, शास्त्र श्रवण कर, लेखन वाचन कर, तर त्याला ते भाव होत नाही. म्हणजे त्याची शुभामध्ये प्रवृत्ती होत नाही. हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. आणि मुनींच्या जीवनामध्ये जो प्रमत्त शब्द आलेला आहे, तो शब्द ते शुभामध्ये जातात, हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. शुद्धात ते राहत नाही. म्हणून दोन याच्यामध्ये महत् अंतर आहे. ते अशुभातच राहतात, शुभात येत नाही, हा प्रमाद आहे. आणि हे शुभात रमतात, शुद्धात जात नाही, हा मुनींच्या जीवनातला प्रमाद आहे. मधल्या गुणस्थानात तरतमतेने लावून घ्या. चौथ्या गुणस्थान देखील प्रमाद आहेच त्या ठिकाणी, पण प्रमाद असताना देखील त्याला त्याच्या चुकीची जाणीव आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये त्याला विकथा करेल, पण विकथा वाईट आहे या मला करायला नको, हा अभिप्राय जरूर आहे. नंतर स्नेह राग 5 इंद्रियांचे विषय तो भोगतो, पण विषय भोगत असताना चौथ्या गुणस्थानवरती एखादा चोर, जसा चोरी करताना मला कुणी पाहत तर नाही ना अशा प्रकारे भयभीत अंतःकरणाने ती चोरी करतो, त्याप्रमाणे चौथ्या गुणस्थानामध्ये हा असणारा जीव प्रमाद जरूर आहे. 5 इंद्रियांचे विषय तो भोगतो, परंतु तरी देखील हे विषय भोगण्या योग्य नाही, हा अभिप्राय त्यांच्या जीवनात आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये हा अभिप्राय देखील त्यांच्या जीवनात नाही. आणि 6व्या गुणस्थानामध्ये त्यांनी याचा 5 इंद्रियांच्या विषयांचा तर त्यागच केलेला आहे, त्यामुळे तसा प्रकारचा प्रमत्त भाव त्यांच्या जीवनात नाही. त्यांच्या जीवनामध्ये प्रमाद भाव येईल की मला शिखरजीच्या वंदनेला जावंसं वाटतं, वंदना करायची इच्छा आहे. श्रावक जमले तर त्यांना हा भाव होतो की भव्य जीव आहे, यांना उपदेश करावा. एखाद्या वेळेला सामायिकामध्ये त्यांचं मन रममाण झालं नाही, म्हणजे अभेद रूप, तर देवदर्शनाचा विकल्प त्यांच्या जीवनात येतो. म्हणजे शुद्धातून शुभामध्ये ते येतात, हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. म्हणून 3 अवस्था मी या ठिकाणी तुलना करून प्रमत्त कसा आहे हे सांगितलं. आणि आम्ही जर म्हणत असू मुनी प्रमत्त आहे बा आणि म्हणून त्यांना नमस्कार करण्यायोग्य नाही, तर असं नाही. ते अशा शुभामध्ये प्रवृत्त असताना देखील कषायांचा जर त्यांच्या दृष्टिकोन बघितला तर त्यांना अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषायांचा अनुदय आहे. म्हणजे व्याख्या तीच लावायची
की अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण यांचा क्षयोक्षम असताना, म्हणजे क्षयोक्षमाची व्याख्या की यांच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, भविष्यकाळी या स्पर्धकांचा सद्वस्था रूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये संज्वलनचा फक्त आता इथे तीव्र उदय लावायचा. तीव्र उदयामध्ये शुद्धात ते राहू शकत नाही, हा त्यांच्या जीवनामधला प्रमाद आहे आणि म्हणून त्यांना प्रमत्त संयत असे म्हटलेले आहे. हे असं 6वं गुणस्थान प्रमत्त संयत मुनींचं गुणस्थान आहे. या गुणस्थानाची विशेषता, 6व्यापासून वरचे सगळे गुणस्थान हे केवळ कर्मभूमीच मनुष्यांना होऊ शकतात. आणि त्याही मध्ये जर आम्ही विशेषता बघितली तर 4थ्या आणि 5व्या काळात, 6व्या काळात देखील मुनिपद राहणार नाही आहे, म्लेंछ खंडामध्ये देखील मुनी असणार नाही, पण विदेह क्षेत्रामध्ये मात्र हे गुणस्थान तिथे सदैव असणार आहे. आपल्या भरत आणि ऐरावत क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला तर 4थं काळ आणि हा 5वा काळ आणि हेच फक्त या मुनिपदासाठी योग्य असे काल आहे. म्हणून 6व्यापासून हे वरचे गुणस्थान फक्त कर्मभूमीच मनुष्यांना असणार आहे. दुसरं, इथे औपशमिक, क्षायोपक्षमिक किंवा क्षायिक तीनही प्रकारचं सम्यक्त्व असू शकते. भलाई औपशमिक सम्यक्त्व सुटेल, त्यातून ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती करतील. कदाचित कुणी जीव क्षायिक सम्यक दृष्टी देखील असू शकेल. अशा प्रकारचे तीनही सम्यक्त्व या ठिकाणी संभवनीय आहे. पण त्यांचं चारित्र्य मात्र निश्चितपणे, मुनींचं चारित्र्य कोणतं असतं? 6व्या 7व्या गुणस्थानात मुनींचं चारित्र्य जे असतं हे चारित्र्य कोणतं असतं? औपशमिक, क्षायिक की क्षायोपशमिक? क्षायोपशमिक. हा, क्षायोपशमिकच चारित्र्य असतं, कारण आता आम्ही वर लावला कर्माचा क्षयोपशम असताना. म्हणून त्यांचं चारित्र्य हे नियमपूर्वक क्षायोपक्षमिक चारित्रच त्या ठिकाणी असतं. या ठिकाणी हा जो प्रमत्त शब्द आलेला आहे हा अंत्यदीपक आहे. म्हणजे 6 गुणस्थानापर्यंतचे जीव प्रमाद सहित असतात आणि पुढे 7व्यापासून मात्र अप्रमत्त दशा आहे. या गुणस्थानापर्यंत बुद्धिपूर्वक राग आहे. संज्वलनचा जो तीव्र कषाय असेल त्या तीव्र कषायात बुद्धिपूर्वक राग आहे. बुद्धिपूर्वकचा अर्थ काय ज्ञात होईल? बुद्धिपूर्वक राग, बुद्धिपूर्वक राग आहे याचा अर्थ तो क्रोध, मान, माया, लोभाचा परिणाम स्वतःचा स्वतःला ज्ञात करता येऊ शकतो, जाणता येतो. कदाचित एखाद्या वेळी तो दुसऱ्याला देखील जाणता येऊ शकतो. अशा प्रकारचा जिथे राग आहे तो बुद्धिपूर्वक राग आहे. आणि 7व्याच्या पुढे मात्र तो राग अबुद्धिपूर्वक आहे, म्हणजे कषायांचा उदय आहे. पर्यायीमध्ये तो राग रूप परिणाम होतो आहे, त्या कषायाचा बंध पण होतो आहे, परंतु तरी देखील ते उपयोगाच्या दृष्टीने आत्मस्वभावामध्ये तल्लीन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 7च्या पुढे अबुद्धिपूर्वक कषायाचं वेदन आहे, कषाय आहे, आणि या ठिकाणी मात्र बुद्धिपूर्वक कषाय विद्यमान आहे. कदाचित त्यांना क्रोधाचा आवेग आला तर त्यांनाही ज्ञात होऊ शकतो की मला क्रोध आलेला आहे, किंवा त्यांच्या चेहऱ्यावरून समोरच्या व्यक्तीला देखील त्याची जाणीव होऊ शकते. तोपर्यंत तो बुद्धिपूर्वक म्हटल्या जातो. आणि याला अंतरंग निमित्त कारण आहे संज्वलनचा तीव्र कषायाचा उदय. आता आहारक वृद्धी एखाद्या जीवाला प्राप्त झाली असेल तर त्याचा उपयोग ज्या वेळेला केला जातो, किंवा तैजस वृद्धी प्राप्त झाली असेल, जसे द्विपायन मुनी होते, यांना तैजस वृद्धी होती आणि त्यांनी ज्या वेळेला वृद्धी प्राप्त झाली तेव्हा त्यांचं गुणस्थान तर 7वं असतं, परंतु जेव्हा त्याचा उपयोग केला जातो त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं होतं.
आहारक वृद्धी 7व्या गुणस्थानात प्राप्त होते आणि ज्या वेळेला ते त्याचा उपयोग करतात त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं असतं. म्हणून वृद्धीचा उपयोग करताना गुणस्थान हे त्यांचं 6वं असतं, हेच गुणस्थान असतं. नंतर शास्त्र लिहिणे, उपदेश देणे, दीक्षा शिक्षा देणं एवढंच नव्हे तर आहाराला जाणं हा भाव या गुणस्थानातच दिसतात आणि हा जीवाचा शुभ परिणाम आहे. या गुणस्थानाचा जघन्य काळ एक समय, मरण अपेक्षेने लावायचा हा काळ एक समय आणि उत्कृष्ट काळ अंतर्मुहूर्त आहे. अंतर्मुहूर्तानंतर त्यांचं गुणस्थान 7वं झालं पाहिजे तर मुनी पण टिकेल. जर ते समजा त्यांना अप्रत्याख्यानावर्णाचा उदय आला तर द्रव्यलिंगी म्हणजे भावानी तर ते द्रव्यानी तर ते मुनिपद धारण केलेलं आहे पण भावामध्ये परिवर्तन घडलेलं आहे आणि त्यांचं 5वं होतं. पण हे भावाच्या अपेक्षेने आहे. ही तरलता ही सूक्ष्मता सामान्य लोकांना ज्ञात होऊ शकत नाही. ही फक्त त्यांची केवल ज्ञान गम्य विषय आहे. मुनिपद त्यांचं अखंडपणे अबाधितपणे कायम राहिलेलं असतं. परंतु असं 6वं आणि 7वं गुणस्थान त्यांचं अंतर्मुहूर्तात बदलत असतं. 6व्या गुणस्थानात अंतर्मुहूर्त काळ आणि त्यानंतर परत 7व्यात अंतर्मुहूर्त, परत 6व्यात अंतर्मुहूर्त असं सातत्याने त्यांची एजधारा येणं जाणं त्या ठिकाणी सुरू असतं. म्हणून याला झुल्याची पण उपमा दिलेली आहे. पाळणा जसा वर खाली होत राहतो त्याप्रमाणे हे गुणस्थान देखील सातत्याने बदलत असतं. म्हणून या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ देखील अंतर्मुहूर्त एवढा सांगितलेला आहे. या गुणस्थानापर्यंत आहार संज्ञा आहे, पुढे आहार संज्ञा नाही. कारण आहाराची जी इच्छा होते ही कोणत्या कर्माच्या उदयात होते. आहाराची जी इच्छा होते ही आहार संज्ञा जी आहे ही कोणत्या गुणस्थानात कोणत्या कषायाच्या उदयात आहे, कोणत्या कर्माच्या म्हणा कर्माच्या उदयात आहे. आहार संज्ञा जी आहे ही मोहनीय कर्म असाता नाही, वेदनीय कर्म इच्छा याच्यात आहे मोहनीय मध्ये, परंतु वेदनीय असाता वेदनीय कर्माची उदीरणा उदीरणा आहे तिथे आहार संज्ञा आहे. संज्ञा कशाला म्हटली? तीव्र इच्छा. तीव्र इच्छा कधी आहे? उदीरण्यात तीव्र इच्छा आहे आणि उदयात नेहमीसारखी आपली इच्छा आहे. म्हणून उदीरणा जिथे आहे तिथे आहार संज्ञा आहे आणि म्हणून असाता वेदनीय कर्माची उदीरणा ही 6व्या गुणस्थानापर्यंतच असते, पुढे उदीरणा असत नाही. परत नियम लक्षात ठेवायचा की 6व्या गुणस्थानापर्यंतच कर्माची असाता वेदनीय कर्माची किंवा साता वेदनीय कर्माची उदीरणा आहे, पुढे उदीरणा असत नाही. म्हणून आहार संज्ञा पुढच्या गुणस्थानात नाही. आता प्रश्न आला येऊ शकतो किंवा यायला पाहिजे की अंतर्मुहूर्तामध्ये मुनी 6व्यात जातात आणि 7व्यात जातात. कधी कधी अंतर्मुहूर्तात त्यांचा आहार संपत नाही आणि अशा वेळेला मग त्यांचं 6वंच गुणस्थान अंतर्मुहूर्त कालापेक्षा जास्त असू शकते का? प्रश्न. राहू का? मग त्यांचं गुणस्थान बदलेल का? बदलेल तर कोणतं होईल आणि नाही बदलणार तर कसं नाही बदलणार? दोन्ही पर्याय आमच्या समोर खुले आहे. मुनी आहार करतात आहे. आहाराला निघण्यापासून समजा वेळ आम्ही काउंट केला तर 48 मिनिटापेक्षा जास्त आहाराला मंदिरात गेले आहे, त्या ठिकाणी विधी घेतले आहे, आहाराला निघाले, पडगावन झालं, पादप्रक्षालन झालं, त्यांचं उच्चासन झालं, अष्टक झालं, यामध्ये वेळ गेलेला आहे आणि आहाराला सुरुवात झाली. सगळ्या क्रिया 48 मिनिटात होतात का? आणि होत नसतील तर त्यांचं गुणस्थान 6वंच राहतं की बदलतं? 7वं पण होते आणि बदलतं. काय प्रक्रिया होऊ शकते यामध्ये? तर प्रक्रिया अशी घ्यायची आहे त्यांचा गुणस्थान 6वं 7वं बदलतं.
सहावं सातवं बदलतंय, तर सातवं कसं होईल? अंतरंग होईल का सातवं? असते ना, त्यांची शुद्धी विशुद्धी असते ना अंतरंगामध्ये, की मला हे आहार घ्यायचं काम पडत आहे बा, मला हे म्हणजे पाहिजे नाही, असं विचार येतो ना त्यांच्या मनात. हा हा, पुष्कळच बरोबर आहे उत्तर. आता पहा, लक्षात घ्या, कधी कधी महाराज आहार घेतात. दुसरं, आहार घेत असताना सुद्धा बा मी हा म्हणजे माझ्या शुद्धी म्हणजे साधनेसाठी घेतोय हे, अशी पण भाव असतो. हाही भाव असतो, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, त्यांचं 6वं गुणस्थान अंतर्मुहूर्त असतं आणि परत 7व्यात ते जातातच. कदाचित आहार हातात आहे आणि तोंडात ते चावणं बंद केलेलं आहे आणि त्याही वेळेला कदाचित त्यांचं तेवढ्या काळासाठी 7वं गुणस्थान होऊ शकतं. त्यांना हा भाव त्या ठिकाणी येऊ शकतो की मला माझी व्रत साधनेसाठी हा आहार घ्यावा लागतो आहे, पण हा आहार घेणं हा देखील माझा स्वभाव नाही. माझा स्वभाव तर अनशन स्वभावी आहे. मी या स्वभावाला कधी प्राप्त होईल आणि कधी माझा प्रत्यक्षामध्ये आहार सुटेल, हा जर त्यांच्या मनामध्ये आत्मचिंतनाचा आणि विभोर होण्याचा, चिंतन तर सुरू आहे पण त्यामध्ये तल्लीन होण्याचा भाव असेल, तर त्याही वेळेला त्यांचं 7वं गुणस्थान काही क्षणापुरतं मध्ये होईल आणि परत ते 6व्या गुणस्थानात आहार घेण्याचा विकल्प आला, शोधण्याचा विकल्प आला की परत 6व्या गुणस्थानात ते येतील. अशी तिथे देखील अशी उपयोगाची पलटणी असू शकते. शास्त्र लेखनाचा काळ कित्येक 60-60 हजार श्लोकांची निर्मिती त्यांच्याकडून झालेली आहे आणि हे असताना देखील ते लिहित असताना सुद्धा अंतर्मुहूर्तानंतर आत्मलीनतेचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसतो आणि अशा तऱ्हेने त्यांचं 6वं आणि 7वं गुणस्थान अबाधित रीतीने विद्यमान राहतं. एवढंच नाही, आम्हाला भरत चक्रवर्तींच्या जीवनामध्ये देखील उदाहरण असं आढळतं त्यांच्या भरतेश वैभव पुस्तकामध्ये की आहाराला ते बसलेले आहे, म्हणजे जेवण करायला बसले आहे, सगळ्या राण्या सभोवती उपस्थित आहे, चक्रवर्तींचा एक घास तोंडामध्ये आहे आणि डोळे मिटून ते बसलेले आहे. सगळ्यांना वाटतं की यांना थकवा आहे, सुस्ती येते आहे की काय, झोप येते आहे काय, काय प्रश्न विचारला जातो. ते उत्तर देतात, मी योग निद्रेत आहे, योग निद्रेत आहे, मी माझ्या आत्मतत्वाशी संलग्न झालेलो होतो आणि म्हणून मी हा विचार करत होतो की मी जरी चक्रवर्ती असलं तरी देखील मला आत्मसाधनेसाठी वेळ कसा मिळेल. हे उत्तर आहे. म्हणजे त्यांचं तर 7वं गुणस्थान नाही आहे त्या ठिकाणी, पण तरी देखील एक क्षणासाठी आत्मचिंतन त्यांच्या जीवनात असू शकतं. तर अव्रतीच्या जीवनात हे असू शकतं, तर मुनींच्या जीवनात असं निश्चितपणे घडू शकतं. म्हणून हे 6वं आणि 7वं गुणस्थान अशा तऱ्हेने त्यांचं आहे. नंतर इथे 4 रौद्र ध्यान असू शकतात. 4 रौद्र ध्यान आणि निदान असं ध्यान त्यांच्या जीवनात नाही. रौद्र ध्यान 5व्यापर्यंतच आहे, म्हणून 6व्यामध्ये आता रौद्र ध्यान नाही. आम्ही आर्त रौद्र म्हणतो. जाताना क्रम पहिल्यांदा रौद्र ध्यान जातात आणि मग आर्त ध्यानाचा निदान नावाचा भेद जातो आणि नंतर 3 आर्त ध्यान जातात. म्हणून त्यांच्या जीवनात 3 आर्त ध्यान आहे आणि 4 धर्म ध्यान असू शकतात. म्हणजे एकूण 7 प्रकारचं ध्यान त्यांच्या जीवनात असतं. त्यांना रौद्र ध्यान असत नाही आणि निदान नावाचं आर्त ध्यान असत नाही. अशा तऱ्हेने या गुणस्थानाची आपण विशेषता बघितली. उद्या बाकीला उद्याला पाहू. कुणाला काही प्रश्न यावर? ठीक आहे, स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है
उसके लिए जिनवान माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.